जन्मानंतर प्रत्येक आईमध्ये ही ताकद येते की ती आपल्या बाळाला किमान पहिल्या 1 वर्षापर्यंत पुरेल, बाळाचं पोट भरेल एवढं दूध तयार करू शकेल. परंतु काही अशा गैरसमजुती आणि आहाराच्या चुकीच्या पद्धती यामुळे कधी कधी आईचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा लो होतो. या अगोदर एका व्हिडिओमध्ये मी आहाराशिवाय काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या की ज्या गोष्टी ऍक्च्युअली ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही फूड ऑप्शन सांगणार आहे की जे फूड ऑप्शन प्रत्येक स्तनपान करणाऱ्या आईने तिच्या ब्रेस्ट फीडिंग जर्नीमध्ये घेणं हे गरजेचं आहे. मी सुद्धा हे सगळे पदार्थ घेते आहे, ज्याचा रिझल्ट मला अगदी अप्रतिम मिळतो आहे. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे ओट्स. रेग्युलरली तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ओट्स घेणं हे गरजेचं आहे. मग ती ओट्सची खीर असू द्या, थालीपीठं, घावणं वगैरे बनवता, डोसे बनवता, तर त्यामध्ये ओट्स हे जरूर तुम्हाला समाविष्ट करायचे आहे. आठवड्यातून 4 ते 5 वेळा माझ्या आहारामध्ये ओट्स हे जरूर असतात. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे ड्राय फ्रुट्स. प्रेग्नन्सी पासून ही माझी एक हेल्दी हॅबिट बनलेली आहे की सकाळी उठल्याबरोबर चहा अगोदर मी ड्रायफ्रुट्स घेते. प्रेग्नन्सीमध्ये हे भिजवलेले ड्रायफ्रुट्स घेत होते, आता मी तेवढा वेळ मिळत नाही आहे असे ड्रायफ्रुट्स घेते. प्रत्येकी 2-2, 3-3 ड्रायफ्रुट्स मी जरूर खाते, म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, काळे मनुके आणि खजूर. तुम्हाला सुद्धा तुमच्या आहारामध्ये ड्रायफ्रुटचा समावेश हा जरूर करायचा आहे. तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे शाबू. आपल्याला नॉर्मली असं वाटतं की शाबू हे पचायला जड आहे, परंतु तो ब्रेस्ट मिल्क सप्लाय इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप जास्त गरजेचा आहे. अगदी रेग्युलरली नाही, पण आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्हाला शाबूचे वेगवेगळे पदार्थ तुमच्या आहारामध्ये जरूर घ्यायचे आहेत. त्यानंतरचा पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे पालक. पालक हे तुमचं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी खूप गरजेचं असतं आणि ब्रेस्ट फीडिंग जर्नीमध्ये पालक तुम्हाला आठवड्यातून किमान 6 ते 7 वेळा तरी जरूर तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचं आहे. पालक सोबत गाजर सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे, जेणेकरून पालकमधलं जे काही लोह आहे हे तुम्हाला छान असं ऍब्सॉर्ब होईल, तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. याशिवाय तुम्ही पाहिलं असेल की मी माझ्या डिलिव्हरी नंतर ओव्याचं पाणी हे जरूर पिते. ओवा, बडीशेप, जिरे आणि मेथी हे जे 4 घटक आहेत, हे 4 घटक तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. मी ओव्याचं पाणी पिते, त्याचबरोबर मी जिरे आणि बडीशेप हे इक्वली थोडेसे भाजून एका डबीमध्ये भरून ठेवलेले आहेत. जेवणानंतर हे मी चघळून खाते. मेथी दाणे जे आहेत हे रेग्युलरली मी घेत नाही, परंतु दररोजच्या आहारामध्ये मेथीची भाजी, कस्तुरी मेथी आणि मेथीची पावडर ही थोड्याशा प्रमाणामध्ये मी ऍड करत असते. यासोबतच तुम्हाला शतावरी कल्प सुद्धा घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही लॅक्टोनिक ग्रॅन्युअल घेत असाल तर त्यामध्ये ऑलरेडी शतावरी असतं, ते पुरेसं असतं. पण जर तुम्ही घेत नसाल तर दुधामध्ये 1 चमचा शतावरी कल्प हे तुम्हाला ऍड करून ते पिणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. हे सगळं घेत असताना तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर असं पाणी आणि लिक्विड डाएट घेणं गरजेचं आहे. मग हे पाणी प्लेन वॉटर असू द्या, लिंबू पाणी, कोकम सरबत, नारळाचं पाणी आहे किंवा इतर फळांचे ज्युसेस आहेत, या फॉर्ममध्ये जरी तुम्ही घेत असाल तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला तुमचं शरीर हे भरपूर हायड्रेटेड ठेवायचं आहे. हे सगळे पदार्थ मी रेग्युलरली घेते आणि त्याचा मला फायदा सुद्धा दिसतो. तुम्ही सुद्धा हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये जरूर ऍड करा, ज्यामुळे तुमच्या बाळाला पोटभर दूध मिळेल आणि बाळ हा गुटगुटीत, गुबगुबीत दिसायला मदत होईल.